आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे, पण त्यांना आजच भेटलो असे पुढे घेऊ. कार्यक्रमासाठी माझ्यासोबत ज्यांना इंटरव्ह्यू करून पुरस्कार मिळाला त्याचा मला आनंद होतो. सामंत पत्की त्या कार्यक्रमाच्या संयोजकांपैकी डॉक्टर उर्मिला चाकूरकर, डॉक्टर काकोडकर ते मानपत्र लिहून हा मीच एक नाही असा संशय माझ्या मनात निर्माण करणाऱ्या डॉक्टर पाटू देवकर, प्रेक्षकांमध्ये एकाहून एक ज्यांच्याबद्दल मलाच आदर आहे अशा व्यक्ती आहेत. अशी माणसं आहेत की त्यांच्यासमोर पुरस्कार घेताना मला गाजल्यासारखं हा साधारण छोटा माणूस आहे, एकाहून एक विद्वान माणसं आहे. सर्व प्रेक्षक बंधू भगिनी हे सर्व मुक्ती संग्रामातील उभे या पुस्तकाच्या प्रती आहेत. त्याच्या आधारावर मी बोलत बंधू भगिनी, मी सुरुवातीला माझ्या आयुष्यातील अपूर्व योगदान मी सकाळी त्यांना विचारले किती वेळ मला बोलायला, 20 मिनिटं सांगितले. अनेकांनी मला सकाळी फोन करून सांगितले की तुमचं भाषण ऐकायसाठी मी मुद्दाम येतो आहे, येते आहे. मी 5 मिनिटं वापरली. तुम्हाला फार बोल करणार नाही याची दक्षता घ्या. सुरुवातीला या पुरस्कारासाठी मला पात्र समजले होते आणि माझ्या जीवनातील एक अपूर्व असा योग परत करून दिल्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. सत्कार बरेच होतात झालेले आहेत, कोणी सत्काराला कमी लेखायचं नाही, पण एखादा प्रसंग असा असतो की ज्याच्यामुळे आपल्या धडपडीची कृतार्थता असा हा क्षण. कारण आमच्या कुटुंबासाठी माझी आई, मी, यांच्यासाठी आम्ही कधीही न जाहीर केलेले, फार बाध्यता न केलेले आयकाम होते त्यांच्या नावे माझ्या पुस्तकामध्ये वखार अनामिकाचे म्हणजे तसे बरेच प्रसंग आलेले आहेत. मनोगण एखाद्या व्यक्तीला पाहून आपण वाटचाल करीत असतो, आपल्या जीवनाचे निर्णय घेत असतो. तसे आमच्या घरात शामराव भोजनकरांचं स्थान होतं. ते आम्ही आता जाहीर केलेलं नाही, ते स्वतः तसेच होते. तसेच माझे वडील झाले, तसाच मी. हा दक्षता करायची नाही, हा प्रगड करायची नाही कामात. त्यांचा पुरस्कार मला दिला. मुख्य म्हणजे त्यांच्या नावे तुम्ही पुरस्कार ठेवला, याबद्दलच मी तुमची आभार. कसे माहिती का, पुरस्कार खूप झाले म्हणजे त्यावर बोलूनही इतके विषय झाले. आता मला तर वाटतं पुरस्कार कसे द्यावेत, कसे मिळवावेत आणि पुरस्कारार्थी कसे शोधावेत याचेही वर्ग पुढे निघतील की काय. अशा परिस्थितीमध्ये लोकांना कुठलाच वाटेल आपला निर्माण करणं, त्याचं पावित्र्य आणि त्याचा दर्जा कायम करणे हा दुर्मिळ होता. या पुरस्कारार्थींची मी यादी जेव्हा वाचली तेव्हा मला खरोखरच वाटलं की हा पुरस्कार हा अतिशय सन्माननीय, आपणच त्याला पात्र आहोत की नाही त्यांनी समजला, हा त्यांच्या मनाचा कोणाचं कौतुक करणं निरपेक्ष भावनेचा आजच्या जगात दुर्मिळ आणि अविश्वसनीय झालेला. तुम्ही कोणाला चांगलं म्हणू लागलात म्हणजे याचा अर्थ
याचा काहीतरी स्वार्थ असणार. अशा या जगामध्ये तुम्ही असे दिव्य पुरस्कार देऊन जेव्हा कोणाचा गौरव करता तेव्हा समाजामध्ये खूप चांगला मेसेज जातो, एक प्रकारचा प्रकाश करतो. कसे नाही का मला खूपदा जाणवले बोललेले आहे. जेव्हा तुम्ही दिव्य भक्तीचं स्मरण करता, आरती आठवा, ओवाळणं आठवा, आई मुलाला ओवाळते किंवा बहीण भाऊबीजेला ओवाळते किंवा मुलगी ओवाळते, किंवा तुम्ही देवाला ओवाळता. हातामध्ये तबक घेतलेला असतं, त्या तबकाचा प्रकाश देवाच्या मूर्तीवर किंवा भावावर घेऊन ओवाळत असतो. पण तो प्रकाश ओवाळण्याच्या ओवाळणाऱ्याच्या चेहऱ्यावर सुद्धा पडलेला असतो आणि त्याचा चेहरा करायचा तेजस्वी आणि प्रबल. हे सत्कार करणारे जे त्यांच्या चेहऱ्यावर खरे जेन्युइन सत्कार करणारे, जेन्युइन पुरस्कार देणारे त्यांच्या चेहऱ्यावर मला तसा प्रकाश दिसतो. मला त्याचा अतिशय आनंद. खरं म्हणजे ती यादी पाहिली मला कसं काय निवड. आजच्या जगात पाहिलं तर नवल वाटू शकते. खरंच ग्रेट माणसं असल्याशिवाय आपल्या गोष्टी निरपेक्षा माझ्याकडे काहीच नाही. हा काही पैसे मला मोठ्याधीश वगैरे म्हणत नाही, सगळ्याला माहिती. अतिशय साधा पद नाही कोणतंही. मोठ्या धर्मापासून सगळे पद मी अगदी कटाक्षाने नाकारलेले आहेत. प्रसिद्धी नाही, सगळ्यात एवढं प्रसिद्ध झालेलं आहे की मला प्रसिद्धीचं फार आकर्षण नाही. या बाबतीत मी प्रसिद्ध आहे. कोणत्याही समितीवर मी जात नाही, कोणत्याही संस्थेवर जात नाही. एखाद्याच्या प्रेमात खातर भीड मोडवत नाही म्हणून गेलो तर जास्त दिवस टिकत नाही बाबूगाव. कोणत्याही शासकीय अशासकीय खासगी कोणत्याही कमिटीवर संस्थेवर मी नाहीये आणि सगळ्यांना आता माहित झालं. माझ्या फारशा उच्च पदस्थांच्या ओळखी नाही. तात्पर्य काय, कोणत्याही दृष्टीनं मी काही फारसा उपयुक्त माणूस नाही की ज्याचा सत्कार करून ज्याला पुरस्कार देऊन काही फायदा आणि कोणाला उपद्रव द्यायचा माझा स्वभाव नाही, हे आता सगळ्याला माहिती आहे. असं असताना या सत्कारासाठी तुम्ही पात्र समजता. शामराव बाबांचा तो कटाक्ष होता. तो कटाक्ष तुम्ही निरपेक्ष निस्वार्थ भावनेचा जमलेला आहे हे मला जाणवलं. त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. एक फक्त मला जाणवलं, आणि मी जे बोलतो ते पुस्तकीच नसतं. दुसरं म्हणजे मी केवळ भाषण देत नाही, मनातले तेवढंच. माझ्या आयुष्यातला एक सिद्धांत आहे, तो मला पुन्हा पुन्हा प्रत्येक लोक म्हणतात तुमची किंमत झाली नाही, तुम्हाला योग्य ते मान मिळत नाही, मूल्य नाही. अनेकांना स्वतःबद्दल असं वाटत होतं. मला आयुष्यात कधीच वाटलं नाही की मला फारसा मान सन्मान मिळाला. जेवढी माझी पात्रता आहे तेवढं मिळालं, थोडंसं जास्त मिळालं असं माझं. मी एक सांगतो, माझा असा अनुभव आहे की मी जीवनाच्या अनुभवातून बनवलेला सिद्धांत आहे की तुम्हाला ज्या क्षणी जे मिळतं तेवढी तुमची लायकी, आणि तुम्हाला ज्या क्षणी जे मिळत नाही तेवढी त्या क्षणी तुमची पात्रता नसते. खंत करण्यात अर्थ नाही, अहंकार बाळगण्यात अर्थ. आणि या दृष्टीनं मला जे मिळालं ते माझ्या पात्रतेपेक्षा थोडाच उत्तम मार्ग मला जन्मभरच दैवाकडून किंवा मित्राकडून ते आहे असं मला वाटतं. एक फक्त सांगायचं, इंद्रायणी बोधन पुरस्कार त्यांचा माझा थोडा संपर्क आला. बाबांचे आम्ही बोललो, त्यांचा पण आला. अस्सल कार्यकर्ते, समाजसेवक त्यांच्या रूपात मी अनुभव. हा कमी आला पण जेवढा आला ते कार्य म्हणजे कार्य, बोलणं नव्हे, व्यासपीठ नव्हे, त्याचं ते मूर्तिमंत होतं. त्यांनी ज्या ज्या संस्था उभ्या केल्या, जे जे काम केलं ते मी पाहिले. एकदा संपर्क आला, माझ्या शाळेत 2-3 ते आले होते. हे प्रथम काम त्यांनी माझी व्याख्यान परीक्षा त्यांच्यामुळे घेऊन केली. रमणी बघता वगैरे नाही,
पण पूर्वी एखाद्याला कॉल करतोय एकेकाळी एखाद्या आले 90च्या दशकामध्ये आणि त्यांनी माझं भाषण केलं. त्या काळात स्वयंपाकघरातील विज्ञान त्या विषयावरती माझी बातमी जरा पॉप्युलर होती. ते आमच्या मंडळात या मला जाऊन देऊन टाकायचे किती महिला तिथं गेलो त्या मला लक्षात आलं की हे पाणी फार वेगळं आहे. माझ्या पुढे ज्या बसलेल्या होत्या त्या होळीवरच्या होळीवाडा आणि घरे घोडे त्या सगळ्या महिला त्याच्या बऱ्याचशा निरक्षरही असण्याची शक्यता होती. आणि त्या सरळ काम करून डेअरीचं काम करून तिथं आलेल्या होत्या. त्यांना स्वयंपाकघरातील विज्ञान समजावून सांगण्याचं आव्हान त्याने माझ्याकडे ठेवलं. मी म्हणलं आपली परीक्षा घेतली तर मला अहंकार होता की मी कोणताही विषय कुणालाही किती सोपा करून सांगू शकतो. त्या दिवशी मात्र तिची परीक्षा झाली. नंतरही त्यांनी मला एका भाषणाला बोलावलं होतं. यावर तेवढा काही त्यांचा धर्मनिराश मी केला नसा. पण मी त्या क्षणी मला खरं कार्य असतं तळागाळातले म्हणजे तळागाळातलेच आणि तिथं त्यांनी कार्य आणि तो पुरस्कार श्यामल कत्ती यांना मिळाला. माझ्या त्यांच्या सोबत मी इथे आहे की आता मला खरंच कार्यक्रमापासून श्यामल कत्ती त्यांच्या बालपणापासून श्यामल कत्ती यांना पाहिलेलं आहे. आणि जी त्यांची घडवणूक त्यांनी जे जे कार्य केलं ते पाहिलं. एक प्रकारचं सीसीटीव्ही अनेक संस्था चालवल्या कारभार चाललेला सोपं नाही का. दिसायला पद दिसतात, पद भूषवणारे आणि पद उपभोगणारे खूप आहेत. परंतु पदाचा व्याप सांभाळणारे आणि पदासाठी स्वतःला पणाला लावणारे कमी आहेत. त्यापैकी श्यामल कत्ती आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे चांगली नोकरी होती. त्याचा विचार कमावला पगार आहे. सुखानं जगावं की नाही. निवृत्तीच्या आधी त्याच्यानंतर अधूनमधून जावं, आरामशीर जगावं, दागिने खरेदी करावे, मुहूर्त वगैरे पाहून सोनं नाणं खरेदी करावं, पडदे डोळे करावे, साड्या कपडे घालायचे, शॉपिंग वगैरे करावं आणि लाईफ एन्जॉय करावं. असं चांगलं शक्यता होती, संधी होती. किंवा स्वतःचे दुखणे घात बसावं, स्वतःचे रंगाने लेकरं कुटुंब सोना नातवंड पतवंड याच्यात गुंतून जावं आणि स्वकेंद्रित अशा वर्तुळामध्ये आयुष्य जगावं. हे सगळं सोडून त्यांनी खरं म्हणजे न पटणार संस्था चालवण्याचा खडतर मार्ग निवडले. मी सांगतो की हे सगळं सोडायचं. हा वृक्ष असते दिसायला दिसते सेक्रेटरी मिटिंगा घ्यायच्या, वृक्षात ते मिटिंगा घ्यायच्या, त्याच्यानंतर लोकांचे खूप वेळ एवढी व्याख्यान मला चालवायची, कटुता घ्यायची, निर्णय घ्यावे लागतात. हे सगळं वर्षानुवर्ष चालवायचं हे सगळं सोपं काम नाही. यातून मला त्यांच्यात तुरंत गुरुजीकडून संक्रमित झालेली ठेवी दिसते की जी समाजाप्रतीच्या जाणीवेची जी पेरणी सगळ्या जगात करून करावी केली होती गुरुजींनी, ती श्यामल कत्तींच्या रूपामध्ये सुद्धा आजही आपल्याला ते जागृत आहे. त्यांना ह्या ठिकाणी पुरस्कार मिळाले तर मला विशेष सांगतो. अजून एक उल्लेख करावाचा वाटतो. त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर. पुरस्कार कोणाच्या हातून असतो याला सुद्धा मी सेन्सिटिव्ह मानतो. तुम्ही एखाद्या आपल्या विषयाच्या वगैरे दिल्या असं तुम्हाला काही एवढा पण त्यांच्याकडून मिळालं त्याचा मला विशेष आनंद आहे. विचारशा जे चालवतात. माणूस म्हणजे शरीर नाही, माणूस म्हणजे तो काय वागतो बोलतो नाही, माणूस म्हणजे त्याचे विचारच. आणि अशा विचाराचा प्रकाश वर्षानुवर्ष विचारचलेच्या पेरणारे खडतर असं काम करणारे नागोराव कुंभार त्यांना माहित नाही पण माझ्यासाठी आदराचं स्थान आहे. विचारशलाका घेऊन त्यांचं जाणं म्हणजे मृतपान हा स्वार्थाने आणि नाहीच्या गोष्टी भरलेल्या जगात मशाल घेऊन निघालेल्या एखाद्या माणसासारख्या अंतरातल्या ते मला वाटतात. त्यांच्या हातून मला पुरस्कार मिळाला याचा मला विशेष आनंद होतो.
मित्र रामराव बदनकर आणि आमचं मुलं यांचं एक विशेष असं नातं मी आधीच सांगितलं की ते आमच्या घराचं ऐकून. माझ्या आईचं बालपण होळीवर गेलं. गंगाबाई कुलकर्णी जुन्या पिढीच्या प्रसिद्ध शिक्षिका होत्या आणि होळीवर कृष्ण मंदिरातील त्याच्यामुळे माझ्या बालपणापासून बोधनकराच्या वाड्यात उर्मिला दापूरकरनी लेख लिहिल्यानंतर वाडा कोण कोण त्याची चौकशी केली बोल तो वाडा मला फार गोष्टीचे ऐकत. माझे वडील त्यांच्याकडे जे जवळपास मार्गदर्शक आणि नायकवान होते. माझे वडील केशवराव कुलकर्णी काटकांबेकर हे स्वातंत्र्य संग्राम 42चा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक होते. 1942च्या लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला. तुरुंगवास होते. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या तेजस्वी पर्वामध्ये त्याचा अतिशय महत्वपूर्ण सहभाग होता. तो प्रकटात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या घडणीत, विचारसरणीत आणि आयुष्यभरावरच्या वर्तणुकीवर ज्यांचा सर्वात जास्त प्रभाव होता ती व्यक्ती म्हणजे शामराव बोधनकर होते. त्यांच्या नातीच्या समोर हे सांगताना मला अतिशय आनंद. हे कुणालाच माहित नाही. मला बालपणापासून घरात माहिती कारण त्यांची किशी ऐकत आम्ही बघतो. 1942च्या काळामध्ये म्हणजे बोधनकर हे कल्पनेच्या पलीकडचं व्यक्तिमत्व होतं. आज सांगितलं तर विश्वासच करणं शक्य नाही असे असंख्य किस्से मी बोलणार आहे. त्या बाबतीत माझी खंत की त्यांचा वाडा सराकातला हे काँग्रेस ऑफिस होतं. तिथे जे कार्यकर्ते पडून असायचे त्याच्यापैकी केशवराव कुलकर्णी आणि त्यांचे 6 मित्र होते. मी सगळे डिटेल दिलेले पुस्तकात वर्ष असं महिन्याचं. त्या ठिकाणच्या वातावरणाचा आणि बैठकांचा परिणाम म्हणून माझे वडील स्वातंत्र्य संग्रामात ओढले गेले आणि 42च्या चलेगाव चळवळीत सामील झाले आणि तुरुंगात. ते तुरुंगात जेव्हा गेले नोव्हेंबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत 42च्या चलेगाव चळवळी तेव्हा हरसूळ तुरुंगात त्यांच्यासोबत शामराव बाबा बोधनकर त्यांच्या त्या आठवणी मी सगळे ऐकलेल्या. जेलमध्ये असतानाची आठवण लोकांना काही दिलेली आहे. दोनच आठवणी सांगतो 2014 की शामराव बाबाचे व्यक्तिमत्व कसं होतं की त्याच्या कृतीचा परिणाम होता. ते लांब भाषण करावं लागत नव्हतं. 2-4 वाक्याचं बोलत होतं. त्या काळात जेलमध्ये गेलेले केशवराव कुलकर्णी वयानं अतिशय लहान होते. त्याच्यामुळं मॅजिस्ट्रेटने शिक्षा देताना असं सांगितलं होतं की हा मुलगा लहान असल्यामुळे 16 वर्ष 3 महिने वय होते काय 17 वर्ष 3 महिने की हा मुलगा लहान असल्यामुळे याच्या आरोग्याची जबाबदारी जेलवर आहे. त्याने त्याला खायला प्यायला व्यवस्थित द्यावं. तर शामराव बाबा त्याच्याच तंबूमध्ये होते. तर यांना दररोज फळं दूध आणि पोळी मिळायची आहार. तेव्हा शामराव बाबांनी त्यांना सांगितलं होतं की हे धडधाकट होते की तू लहान असता तुला मिळत असेल की जेलमध्ये जे गरीब आणि जे आजारी आहेत त्यांना ते वाटून म्हणून ते बाहेर पडेपर्यंत बाबा ते करीत होते. हे शामराव बाबा का सांगू शकत होते की त्याच्या पूर्वीचा किस्सा मी ऐकलेला की शामराव बाबा नांदेडला जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा जेलमध्ये त्यांना धरून डबा द्यायचा. तर डबा गेल्यानंतर डबा गेल्यानंतर तेव्हा डब्यामध्ये दिलेला डबा ते सगळ्याला वाटून टाकायचे. म्हणून डब्यातल्या डब्यांची संख्या वाढवावी लागते. मग मोठा डबा जायचा ते सगळ्याला वाटून टाकायचे आणि त्याच्यातून चिठ्ठ्या करून चळवळीचं ते मॅनेजमेंट करायचं. पुढे कळालं निजामाच्या लोकांना की डब्यातून चिठ्ठ्या चालल्यात आणि चळवळीचं मॅनेजमेंट चाललंय म्हणून त्यांना उकरून हातसूलमध्ये पडलं. जे स्वतः ते करीत होते तेच त्यांनी सांगितलं होतं. दुसरा किस्सा मी सांगितलेलाच आहे बखर अनामिकाच्या मध्ये दिलेला आहे की त्यांच्याबद्दलच्या ज्या हकीकती मी ऐकल्या त्या हकीकतीवर मला कळालं की एका विलक्षण आणि खरं तर एखाद्या पिढीचा एखाद्या गावाचा खरं तर राज्याचा महानायक ठरावा असा हा माणूस. मी सांगतो मी अभ्यास केला कशाचा हैदराबाद मुक्ती संग्राम त्याच्या चरित्राचा. हे पुस्तक तर मी वाचत आहेच आहे खूप आहे पण त्याच्याशिवाय खूप अभ्यास करा. वडिलांचं बोलणं ऐकलं आणि खरं म्हणजे आमच्या घरात त्यांच्यावर एवढं बोलणं होतं ते यांच्या घरात कोणालाच नाही बरं का.
तर त्याच्यातून मला कळालं की समर्पण याचं ते सर्वोच्च उदाहरण. तन मन धन, तन अर्पण करणारे कार्यकर्ते खूप मिळतात, मन आणि विचार अर्पण करणारे आणि त्याच्यात भर घालणारे कमी मिळतात. खरोखर धन अर्पण करणारे मात्र जवळपास नसतात, खरं सांग. परंतु इतकी प्रचंड संपत्ती वाऱ्यासारखी उधळून टाकायची, स्वातंत्र्य म्हणजे बलिदान केल्यासारखं पाहून टाकायची, ही फार दुर्मिळ गोष्टी होती. हे फार व्यवस्थित उजेडात येणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे जे त्यांनी ते सगळं केलं, स्वतःचा वाडा वगैरे तो फोटो सुद्धा मिळाले नाहीत. मी खूप शोध घेतले, त्यांचा वाड्याचा फोटो घेऊनही मिळाला नाही. हे सगळे प्रसंग मी बंगाल नामिकाच्या मध्ये दिलेले. त्यावेळेतून मला एक कळत गेलं, खरं सांगू का, ते झेंडा प्रकल्प खूप गाजलेलं. हैदराबाद, नांदेड ते हैदराबाद जास्तीत जास्त त्या एकाच विषयावर लिहिलेलं गेलेलं आहे. झेंडा प्रकरणाचा मी खूपच बारकाईने अभ्यास केला, तो विषय वेगळा. मी सांगतो, त्या प्रकरणाचे पूर्ण केंद्रबिंदू शामराव बोधनकर हेच होते. तिथं वर जे 6 माणसं उभे होते झेंड्याजवळ, त्या 6 माणसापैकी शामराव बाबा आणि इतर दोघं तिघं आणि माझे वडील आणि त्यांचे 6 मित्र होते. त्यांच्याकडून मी ऐकलेलं आहे. पूर्ण 42चा लढा, हैदराबाद मुक्ती संग्राम यामधल्या नांदेडच्या मुक्ती संग्रामाचं केंद्र शामराव बोधनकर होते. परंतु निरपेक्ष, निस्पृह, स्वतःच्या तोंडाने स्वतःचा एक शब्द सांगायचं नाही, दुसरा सांगू लागला तर जास्त बडबड करू द्यायची नाही आणि फक्त कीर्तन करायचं. या गोष्टीमुळे त्या गोष्टी पुढे उजेडात आलेल्या नाही. कारण या सगळ्या गोष्टी हे केंद्र स्वतः असतानाही केंद्र दुसरीकडे जात आहे, दुसरे मिळवून घेत आहे, ते पाहूनही थंड राहणे ही फार मोठी सिद्धी आणि कदाचित भगवद्गीतेतल्या निष्काम कर्मयोगाची सर्वोच्च अभिव्यक्ती. त्यांच्या समोर अनेक जण स्वातंत्र्य सैनिक म्हणून झाले, मीच केलं म्हणून लागले. पुढे ते त्याच्या लाटात आल्या, मग पुढे हजारो आले, परंतु त्यांच्या स्वतःच्या बोलण्यात कधीही आलेलं नाही. मला कळलं, माझ्या वडिलांना 2 ताम्रपट मिळाले. 6 ते हे बॅग मध्ये गुंडाळून ठेवले ते माझ्या वडिलांना, भांडून वर काढायला 2 ताम्रपट आणि सन्मान पत्र वेगवेगळ्या संस्थांनी दिले. दोन्ही ताम्रपट घ्यायला ते गेले नव्हते. दोन्ही वेळेस नांदेडच्या कलेक्टर ऑफिस मध्ये ते आले आणि मग एका वेळेस शामराव बाबांनी निरोप केला की माझ्या हस्ते देणारे त्याला ये म्हणून, आणि मग बाबांनी जाऊन त्यांच्या हस्ते दोन्ही ताम्रपट घेतले. पुढे त्यांचा सत्कार सुरमा कुलकर्णी माझे मिळवणे त्यांनी बोलावून बाबांचा सत्कार शामराव बाबांच्याच हस्ते केला. तिथं काही किस्से पुढत कानावर पडले, जास्त काही त्यांनी ते बड्या मारण्यात रस घेतलेला नाही. मी तकून बघतो तो ऐकायला, सतत प्रचिती हे सगळं मी ऐकायचं आणि मी बाबाला म्हणायचं की हे इतकं मोठा माणूस आहे, हे प्रसिद्ध कसे नाही. काल सुद्धा मला एकाने विचारलं, इतका मोठा माणूस. मी म्हटलं, मी ज्यांच्याबद्दल ऐकलेले वाचलेले चरित्र अशा फार मोठ्या माणसापैकी ते होते, तर त्याचं कारण काय की ते प्रसिद्धीपासून कटाक्षाने दूर राहिले. आणि इतकं दूर राहणं आजच्या पिढीत समजणं देखील शक्य नाही. विश्वास बसणं देखील याचा संस्कार वडिलांवर झाला, त्याचा माझ्यावर झाला आणि मी काहीतरी बरा वाईट काय करायचं. माझ्याबद्दल मी फार काही सांगणार नाही. पुरस्कार त्यांनी ते वापरतात दिलेला आहे आणि सगळेजण मला जवळून ओळखतात मी काय आहे आणि काय नाही हे फक्त माहिती सगळ्यात. फार घड्या मारण्यात काही अर्थ नाही. फक्त एवढं सांगू शकतो की पुरस्कार वगैरे काय होतं, अशी मोठी सावली दिसते. सावली मोठी दिसते, माणूस तेवढा सावली का मोठी दिसते, आपण कोणीतरी लाईट ठेवलं तसं आपण जे मोठं कार्य केल्यामुळे लोकांना मोठं भासतो, आपल्या मागे कोणीतरी असते ज्याने आपल्याला बळ दिलेलं असतं, म्हणून आपण ते करतो. आणि म्हणून माझं जे काही आहे ते माझं नाहीये, मला कोणीतरी जे दिलेलं आहे तेच आहे, त्यांनाच मी अर्पण. माझी आई, त्या सगळ्याचे श्रेय ज्यांना त्यांचा उल्लेख केला पाहिजे. पुरस्कार मला मिळाला. माझी आई ही शिक्षक पेशाबद्दल पराकोटीची निष्ठा असणारी, जिनं मला शिक्षक केलं, ज्याचा तिला आणि मला फार अभिमान आहे.
अशी होती ती जन्मभर शिक्षिक होती, 39 वर्ष नोकरी केली तिनं. माझ्यातली भावनाशीलता, श्रेष्ठ मूल्यांवरचा आदर, निष्ठा तिच्याकडून आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिनं शिकवलं अशी धारा करत म्हणजे हातात घेतलेली गोष्ट काहीही झालं तरी पूर्ण केल्याशिवाय थोडीच नाही. तिचा शब्दप्रयोग होता मरा माणसांपासून. ते आल्यामुळेच मी भूगोलकोश 12 वर्ष भूगोलकोश लिहिला. दुसरं काही केलं नाही. तेव्हापासून भाषण जे बंद झाले ते पब्लिक मध्ये मिसळत नाही. माणूस माणूस काय की आता जे झालं ते भूगोलकोश 12 वर्ष भूगोलकोश लिहिला. 5 वर्ष मी आणि चंद्रकला कुलकर्णी आणि गंगे तुझ्या तीराला लिहिलं. 6 वर्ष आम्ही गोदावरी लिहितो. 3 वर्ष माझ्या आयुष्यातली शोध खूप सोपा आहे. 3 वर्ष मी बखर अनामिकाची लिहिली. 3 वर्ष शोध यात्रा, नक्षत्रविहार, बस एवढंच काम. 40 वर्षात 7 ते 8 पुस्तकं लिहिली. स्लो काम करणारा, मंदगतीने काम करणारा, जे काही जे आलं ते त्यांच्यामुळे आले. माझ्या वडिलांकडून मला ध्येयवाद, प्रखर ध्येयवाद मिळाला. काही झालं तरी मी ध्येयवादी माणसाबद्दल मला वाटणारा आदर कमी होत नाही. पैसा, पद, जात आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन माणसाकडे फक्त माणूस म्हणूनच पाहायचं, ही दृष्टी मला माझ्या वडिलांकडून. माझ्या मते आजच्या जगातली ही सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे की माणसाकडे पैसा, पद, प्रतिष्ठा, जात आणि धर्म सोडून फक्त माणूस म्हणून पाहता येणं. त्यामुळं माझे वडील हे माझ्या आयुष्यात मी पाहिलेले शामराव बोधनकर, सर्जे गुरुजी, कुरुंदकर गुरुजी याच्याशिवाय 34 सर्वश्रेष्ठ व्यक्ती. सामाजिक दृष्टी त्यांच्याकडून मला मिळाली. वाचनाचं वेळ वडिलांकडून मला मिळालं. लेखन त्यांच्याकडून. माझ्या या सगळ्या विकासामध्ये घडणीमध्ये फार महत्वाचा वाटा माझी पत्नी चंद्रकला कुलकर्णीजीचा आहे. हे सांगताना मला लाज मुळीच वाटत नाही, अत्यंत अभिमान वाटतो. काही माणसं अतिशय सिंपल साधी असतात, वरून कळत नाही. ती पण इतकी साधी की कुणाला विश्वासच बसत नाही की तळ केल्या इतकं आदरणीय कसं काय ना. तर ते आहे सहनशीलता, क्षमाशीलता, सत्यनिष्ठा, निगर्वीपणा आणि निर्वाणीच्या क्षणी ठाम उभं राहून त्या प्रसंगातून बाहेर पडण्याची जिद्द कायम ठेवणे, हे तिच्याकडे असल्यामुळेच आयुष्यातल्या असंख्य प्रसंगाला तोंड देऊन मी कसा बसा 4 कामं करतो. डॉक्टर कालिदास देशपांडे सायन्स कॉलेजचे हे माझे गुरु होते. त्यांच्याकडून मला विज्ञान निष्ठा आणि सखोल अभ्यास आणि संशोधनाचा वारसा मिळाला. सुदैवाने खूप मोठ्या माणसांच्या सहवासात राहिलो. त्यांच्यापैकी काहीचा उल्लेख करणं आवश्यक आहे. चार्ल्स डार्विन, अल्बर्ट आइन्स्टाईन, कालिदास, वाल्मिकी, व्यास, तुकाराम वगैरेच्या सहवासात मी जास्त काळ झाला. उदाहरण त्यांच्या सहवासात त्यांचा फार मोठा प्रभाव आणि असंख्य लेखक त्यांचा फार मोठा प्रभाव माझ्या घडणीवर आहे. जे काही भलं मुलं असेल त्याच्यातलं पुरं माझं आहे आणि भलं माझे आई वडील आणि सगळे या लोकांचं. माझं काय मित्रमंडळ, अनेक प्रसंगातून मला तारून देणारे जिवलग मित्र, आप्त, माझ्या बहिणी, मिळवणे आणि डॉक्टर्स लोक ज्यांनी मला अक्षरशः सांभाळून काठावर आणलेलं आहे. हे सगळे किती महत्वाचे. या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे. मी शिक्षक म्हणून 33 वर्ष काम केलं. काही फार महान गोष्ट केली नाही. मला पगार मिळत होता, पण मुलांचं मला आणि मुलांना माझं खूप प्रेम मिळालं. माझ्या आयुष्यात मी त्याच्यासाठी जन्मलो होतो बघ, मी शिक्षक होण्यासाठी, आणि मी तेच काम केलं आणि 33 वर्ष केलं. मी आनंद उपभोगला, मुलांनाही मिळालं. फार काही मोठी गोष्ट नाही. हे सर्व करण्यासाठी मला जी ऊर्जा मिळाली, तो प्रकाश मिळाला, तो शामराव बोधनकर आणि सर्जे गुरुजी, कुरुंदकर गुरुजी आणि माझे वडील त्यांच्याकडून हे दीपस्तंभ. लोकांना ते माहित नाही शामराव बोधनकर किती कृत आहे. मला खूप हे जर इथं नसते, जर दुसरीकडे जन्मले असते तर वडिला चापूरकरची बोललेली गोष्ट काही गावभर त्यांची पुतळ्या असल्यास शामराव बोधनकर इतकं मोठं काम व्हायला पाहिजे. पुस्तक सुद्धा धडपड केली त्यांनी म्हणून ते पुस्तक निघालं. कधी जर शक्य झालं तर मी अवश्य पुस्तक लिहीन शामराव बोधनकर.
इतकी थोर व्यक्ती आपल्याकडे होऊन गेली. ते झाले. हे दीपस्तंभ आहे. ते प्रसिद्ध कसे नाही, लोकांना कसे माहिती आहेत, नव्या पिढ्या, अरे ते त्यांचं दुर्दैव आहे. हे दीपस्तंभ आहे. दीपस्तंभाला निऑन लाईट समजू नका. दीपस्तंभ म्हणजे हॅलोजन लाईट नाही. दीपस्तंभ म्हणजे चमचमणारे दिवाळीची रोषणाई नाही आहे. ते जिथं वादळ असतं तिथं दाखवायला, मार्ग दाखवायला उभे असतात. त्याच्यामुळे हे गल्लीबोळातल्या हिंडणाऱ्या लोकांना दीपस्तंभ मिळणार नाही. जे ना पडून प्रवासाला जातात, ज्यांना रस्ता शोधायची गरज भासते, त्यांनाच माहित असतं दीपस्तंभ काय आणि त्याचं मोल. असे दीपस्तंभ मला पाहायला मिळाले. त्याचा मला अतिशय आनंद वाटतो. या दीपस्तंभाचा प्रकाश म्हणजे उदाहरण सांगायचं तर आमच्या घरात आलेली स्वयंपाकाला पूर्वी ठिंगी आणण्याची सीझन. आमच्या घरातून आलेला प्रकाशाचा छोटासा किरण हा त्या घरातून आलेला आहे, ज्यांच्याकडून आलेला आहे. त्या दीपस्तंभाच्याच नावे मला पुरस्कार मिळाला. त्याच्याबद्दल मी स्वतःला धन्य आणि कृतज्ञता मानतो. तुम्ही मला याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. मी तुमचा खूप वेळ घेतला आणि भयंकर बोल केल्याची मला जाणीव आहे, परंतु मला माझी भावना व्यक्त केल्याशिवाय राहावं नसतं. म्हणून मी सगळ्याची क्षमा मागतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद.